या बघा कापण्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहे, अजिबात वातड झालेल्या नाही, चवीला एक नंबर लागतात। नमस्कार, मी कविता, कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण प्रत्येक मराठी घरात आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीने कापण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। या कापण्या चवीला खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। या कापण्या गूळ व गव्हाच्या पिठापासून बनवतात, त्यामुळे हे खूपच पौष्टिक आहे। पूर्वीचे लोक आषाढ महिन्यात धपाटे व कापण्या जरूर करायचे। याला आषाढ तळणे असे म्हणतात। अशा या आपल्या पारंपरिक रेसिपी नवीन पिढीलाही जरूर कळल्या पाहिजे। आपण हे पदार्थ घरी बनवले तर नक्की त्यांना यांची आवड निर्माण होईल। बाहेरचे पिझ्झा, बर्गर आणि हेल्दी खाण्यापेक्षा आपले पौष्टिक पदार्थ दिलेले कधीही चांगले। बऱ्याच जणांच्या या कापण्या वातड व चिवट बनतात। तुम्ही या पद्धतीने बनवल्या तर छान खुसखुशीत होईल। कापण्या तुम्हाला खुसखुशीत पाहिजे असेल तर थोडे जाड करा आणि कुरकुरीत पाहिजे असेल तर पोळी थोडी पातळ लाटा। यामध्ये मी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहे, तरी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर या खुसखुशीत कापण्या कशा करायच्या ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य, इथे 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण रोजच्या चपातीला पीठ असतं ना तेच घेतलेलं आहे। 1 कप गूळ, याच मेजरमेंटच्या कपाने ना मी हे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 3 चमचे बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ, 2 चमचे बारीक रवा, सुंठ पावडर, बडीशेप, जायफळ वेलची पावडर, मीठ आणि खसखस। हे बघा या चमच्याने ना मी बेसन, तांदळाचं पीठ आणि बारीक रवा मोजून घेतलेला। एका भांड्यामध्ये मी गूळ काढून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ना 1 कप गरम पाणी घालते मी। आपल्याला ना गूळ याच्यामध्ये ना वितळून घ्यायचा आहे व्यवस्थित। जर तुम्हाला कापण्या जरा गोड हव्या असतील ना तर तुम्ही पाऊण कप पाणी टाकलं तरी चालेल। मी इथं 1 कप पाणी घेतलेलं आहे। हा गूळ आहे ना गरम पाण्यामध्ये हा विरघळून घेऊया। गुळाचं पाणी आहे ना पूर्ण गार करून घेतलेलं आहे बघा मी। आता आपण याची कणिक मळूया। एका भांड्यामध्ये मी आता हे गव्हाचं पीठ घेते, बेसन, रवा, तांदळाचं पीठ, वेलची, जायफळ पूड आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालते। बडीशेप आहे बघा, ही जराशी ना थोडीशी कुटून घेतलेली आहे मी। सुंठ पावडर, हे सर्व साहित्य आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेते मी। याच्यामध्ये ना मी 2 चमचे तुपाचं मोहन घालते। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल पण घातलं तरी चालेल, पण चांगलं कडकडीत गरम करून घाला। हे मोहन आहे ना पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया असं हातानेच। हे बघा सगळं तुपाचं मोहन आहे ना पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे मी। आपलं तुपाचं मोहन व्यवस्थित झालंय की नाही ओळखण्यासाठी ना बघा हे असं मूठ वळून बघा तुम्ही। जर मूठ चांगली व्यवस्थित वळली ना तर आपलं मोहन व्यवस्थित झालंय असं समजायचं आपण। गुळाच्या पाण्याने ना आता आपण पीठ मळून घेणार आहोत, पण पीठ मळण्याच्या आधी ना हे पाणी ना आपण गाळून घेणार आहोत, कारण कधी कधी गुळामध्ये ना कचरा पण असतो, तर तो आपल्या पिठात जाऊ नये म्हणून हे पाणी ना मी गाळून घेणार आहे। याच्यामध्ये ना गव्हाचं काही प्रमाण नसतं, तुम्हाला जरा लागलं ना तर परत थोडंसं आपण गव्हाचं पीठ घेऊया याच्यामध्ये। ही कणिक आहे ना आपल्याला घट्ट मळायची आहे। आपण पुऱ्यांची कणिक कशी मळतो ना तशी मळून घ्यायची आपल्याला। याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा कप अजून पीठ घातलेलं आहे। हे पीठ आहे ना आपल्याला आपण पुरी बनवतो ना तसं घट्ट मळून घ्यायचं। हे बघा मी हे पीठ असं ना घट्ट मळून घेतलेलं आहे। पुरी करतो ना आपण पुरीचं कणिक असं ना तशी घट्ट घेतलेलं आहे। यासाठी ना मला 2.25 वाटी पीठ लागलेलं आहे।
हे पीठ कमी जास्त लागू शकतं, हे गव्हाच्या क्वालिटीवर असतं. काही गहू पाणी जास्त पितात, काही गहू पाणी कमी पितात, तर त्याच्यामुळे गव्हाच्या पिठाचं काही असं प्रमाण नाही आहे. जनरली 2-2.25 वाटी लागतं. याला आपण थोडासा तेलाचा हात लावूया आणि परत एकदा छान अशी चुरून घेऊया कणिक. हे पीठ आहे ना, आपण अर्धा तास रेस्ट करायला ठेवूया. अर्धा तास झालाय बघा, आपली कणिक ना मस्त मुरलेली आहे बघा. आता आपण याच्या कापण्या बनवूया. तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. या पिठामधला ना एक मोठा गोळा घेऊया आपण. असे 3 ते 4 गोळे करून ठेवले तरी चालेल याच्यातले. याला ना आपल्याला पीठ लावून नाही लाटायचं आहे. तर तुमचं पीठ जर चिटकत असेल ना तर थोडंसं तेल लावा. एक आपल्याला ना जाडसर पण नाही लाटायची, फार पातळ पण नाही लाटायची, अशी मीडियम गोल पोळी लाटून घ्यायची आपल्याला. याच्यावर ना आपण आता खसखस टाकूया अशी. आणि याच्यावर ना असं लाटणं फिरवूया, जी खसखस आहे ना व्यवस्थित त्या पोळीला चिटकेल. याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला पण खसखस लावून घेऊया. खसखसमुळे ना या कापण्या खूपच छान लागतात चवीला आणि खसखस पौष्टिक पण खूप आहे. भरपूर छान मस्त अशी खसखस लावून घेतलेली आहे मी. जर पोळी उचलता येत नसेल तसं पोळपाट उचललं तरी चालेल. जरा लाटून घेतलेली आहे. जास्त जाड पण नाही पातळ पण नाही आहे, मीडियम आहे अशी. आता आपण चाकूने हे कापून घेऊया. शंकरपाळ्याच्या आकाराचे कापायचे आहे आपल्याला. लहान मोठे कसा शेप पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. हे बाजूचं काढून तुम्ही पुढच्या जे आपण लाटणार आहे ना त्याच्यात टाकलं तरी चालेल. हे शेप नसलेलं. हे बघा मस्त कापली लाटून तयार झालेली आहे बघा. ताटामध्ये ना काढून घेते मी सर्व. खूपच हेल्दी आणि पौष्टिक आहे. या कापण्या चवीला खूप छान लागतात. ही एक पारंपरिक रेसिपी आहे. गूळ आणि गव्हाचं पीठ असल्यामुळं लहान मुलांनाही द्यायला खूप छान आहे मधल्या वेळात. चहा बरोबर तर खूप छान लागतात या कापण्या. याच प्रकारे ना मी दुसरी पण पोळी लाटून घेते अशी.
याच पद्धतीने ना बाकीच्या सर्व मी कापण्या लाटून घेते आणि मग आपण याला तळूया. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा. तेल थोडंच गरम करा, जास्त एकदम गरम नका करू. हे आपल्याला ना मीडियम तेलावरच तळायचे आहे. मीडियम तेलात तळला तरच छान खुसखुशीत होईल. या गुळाचा पदार्थ आहे ना, मोठ्या गॅसवर तळला तर मग वरनं लाल होईल आणि आतनं कच्चा राहील. त्यामुळे हे आपल्याला बारीक गॅसवरच तळायचं आहे. हे बघा छान आपल्या कापण्या ना स्वतःहूनच असा मस्त वर आलेला आहे बघा. एकदम मंद गॅसवरच छान खरपूस तळून घेणार आहे मी, मगच मस्त खुसखुशीत लागतील मला. खूप मस्त लेयर्स पण आलेले आहे बघा याला. हे बघा आपल्या कापण्यांना लेयर्स किती छान पडले बघा. मस्त खस्त्या होतात या कापण्या. हे बघा आपल्या किती छान तळून झालेला आहे बघा. याच्यापेक्षा जास्त डार्क नका करू तुम्ही. या एकदम परफेक्ट झालेल्या आहे कापण्या. थोडी हीट आहे याच्यामध्ये, तर थंड होईपर्यंत आणखीन यांचा कलर थोडासा डार्क होईल. याच पद्धतीने मी बाकीच्या पण तळून घेते. हे बघा माझ्या सगळ्या कापण्या तळून झालेल्या आहे. आपल्याला कापण्या तळायला ना जास्त तेल पण नाही लागलेलं आहे बघा. तेलकट पण होत नाही जास्त. फक्त एक काळजी घ्यायची की ह्या पूर्ण कापण्याना मी मंद गॅसवरच तळलेला आहे. अजिबात गॅस कुठेच मोठा केलेला नाही, तरच या चांगल्या मस्त खुसखुशीत होतात. एवढ्या पिठात बघा एवढ्या झालेल्या आहे कापण्या. चवीला खूपच छान झालेल्या आहे. हवाबंद डब्यात ठेवल्या तर या महिनाभर चांगल्या राहतात, खराब होत नाही. माझ्या या पद्धतीने एकदा तरी तुम्ही या कापण्या नक्की करून पहा. खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.